घ्या प्रसाद घ्या। तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील। आई देवीवर विश्वास ठेवा। कमळी, आज डिबेटमध्ये खूप छान बोललीस बरं का। ऋषी सर, आता कमळीची गुरु निंगी म्हणल्यावर ही निंगीची शिष्य कमळी भारीच बोलणार की नाही? बरं कमळी, आपल्या आज जशी क्लासमध्ये कॉम्पिटिशन झाली ना, तशी एक मुंबई इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन होते, त्याच्यात मी तुझं नाव देणार आहे। ओके? अहो सर, मी स्पर्धाच करत बसलो तर मग अभ्यास केव्हा करू? अगं वेडी, या अशा स्पर्धांमुळे ना तुझा इतर विषयांचा अभ्यास सुद्धा खूप छान होईल। छान ह्याच्याने जनरल नॉलेज वाढतं। ह्या सगळ्यामुळे तुझा सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते आणि तुझी भरपूर पुस्तकं सुद्धा वाचून होते। आणि ह्या सगळ्याचा पुढे जाऊन तुला आयुष्यात जगताना खूप उपयोग होईल। शेवटी शिक्षण म्हणजे सिलेबसची 5-6 पुस्तकं वाचली, परीक्षा दिली, पास झालं म्हणजे झालं असं नसतं। लास्ट बेंचवर बसणारा 40% मार्क आणणारा सुद्धा पुढे जाऊन आयुष्यात सक्सेसफुल होतो। तो कसा? कारण तो सिलेबसच्या ह्या चक्रात अडकत नाही। कमळे, अगं ऋषी सर बोलतात ते एकदम बरोबर आहे बघ। आणि तसं बी तुला वाचायची लय आवड आहे की नाही? आणि मग त्यात काय होतंय? आणि तू या स्पर्धेत भाग घेतलास तर तुला याचा फायदाच होईल की नाही? हॅलो, हां आलो। प्रिन्सिपल सरांनी बोलवलंय, कॉम्पिटिशनचंच बोलायचं असेल बहुतेक। मी बघतो। बरं मी तुझं नाव देतोय। कमळे, अगं त्यात काय एवढं टेन्शन घ्यायचं? अगं ही स्पर्धा मुंबईत आहे म्हटल्यावरती सगळे पोरपोरी मुंबईतलीच येणार की नाही? आणि ते लय हुशार असणार की नाही? अगं येऊन दे की मग। आता ऋषी सर तुला एवढं म्हणतात म्हणजे त्यासनी बी माहितीच असेल की नाही ही स्पर्धा काय असेल ते। आणि त्यासनी तुझ्यावर भरोसा आहे म्हणल्यावर तुला स्वतःवर भरोसा नाही वय? आणि काय ग, तूच तर मला सांगत होतीस ना व या स्पर्धा किती महत्वाच्या असतात ते। आणि मग कमळे, आणि मला माहित आहे तू एकदा एखादी गोष्ट ठरवलीस की नाही तर तुझ्यासाठी काय बी अवघड नसते। अगं मला विचार की आता ती नायशा, ती बी तुझ्यामुळे बक्षीस मिळवू शकते या। तेव्हा ही वादविवाद स्पर्धा काय आहे तुझ्यासाठी? नायशा, अगं वर झालं आठवलं, नायशालाच भेटायला जायचं। एक काम करूया, आपण आधी लायब्ररीत जाऊन अभ्यास करूया, मग बाजारात जाऊन तिच्यासाठी छोटंसं गिफ्ट घेऊया। म्हणजे मी तुझ्या बरोबर बाजारात यायचं आणि तिथून परत हॉस्टेलला जायचं। तुझं तुझं त्या नायशाला भेटायला, मी नाही येत। बरं चालतंय, चल।